हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी पण मस्त मजेत. तर आज बऱ्याच दिवसांनी मी बाहेर निघाली. बाहेर निघणार तेवढ्यात मला कॉल आला आणि समजले की आपल्याला न्यू शूट करायचंय. मग काय, बाकीची कामं बाजूला ठेवून ज्या ठिकाणी शूट करायचंय त्या ठिकाणी ड्रेस सिलेक्शन करायला आलो. आता तुम्हाला ह्या व्हिडिओज वर कळलंच असेल की मी शूट कुठे करते. ऑब्विसली इंडियन एनेक्स मध्ये. आणि हो, आता वेडिंग सीझन असल्यामुळे ऑथेंटिक कुर्ती, लेहेंगा, वन पीस, रमजान साठी स्पेशल व्हरायटी ही इथे आहे. ड्रेस सिलेक्शन झाल्यावर आता भेटूया पार्ट 2 मध्ये. चलो अभी शुरू करते हे पार्ट 2. सगळ्यात आधी मी एंट्री केली. हे आहे आपलं इंडियन एनेक्स. इंडियन एनेक्स हे शॉप लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहिती. लेडीज स्पेशल ऑल व्हरायटीज इथे आपल्याला मिळतील. तर मंडळी आता जाऊया मध्ये. मी आतमध्ये जाते तोपर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरत जाऊ नका. मी आता येऊन पोहोचलीये 3rd फ्लोअरवर. आता मी वेट करते आमच्या मेकअप आर्टिस्ट पूजा मॅम यांचा, कारण माझा मेकअप पण इथेच होणार आहे. पूजा मॅमचं नाव घेतले आणि ते येऊन उभ्या पण राहिल्या. त्यांनी फास्ट माझा मेकअप करायला सुरुवात पण. मला मेकअप शॉप मध्येच करायला लागला, बिकॉज आज माझे 1 नाही 2 नाही तर 4 शूट होते म्हणून. मेकअप आर्टिस्टने एक झाल्यावर एक थर माझ्या तोंडावर लावला आणि सगळ्यात लास्ट मध्ये जो की माझा सगळ्यात फेवरेट पार्ट ऑफ मेकअप आहे तो लावून मेकअप फिक्सरने माझा मेकअप फिक्स केला अँड देन माझा मेकअप रेडी आहे. आता मॅम करतायत माझी हेअरस्टाईल. माझी हेअरस्टाईल बघण्यासाठी मी सारखा कॅमेरा बघत होती, कारण तिथे मिरर साइडला होता म्हणून. मिरर साइडला असल्यामुळे मी सारखा विचार करत, मॅम मेरे बालों के साथ क्या कर रही है, मैं बार बार देख रही. पण फायनल हेअरस्टाईल बघून मलाही बरं वाटलं की अरे वा, छान आहे, मला सूट करते. हेअरस्टाईल रेडी असल्यामुळे मी आता चेंज करून येते. फायनल लुक तुम्हाला दाखवते. हा आहे माझा फर्स्ट लुक. त्यात मी फक्त सिम्पली इयरिंग वेअर केली आहे. बॅक साइडने तुम्हाला हेअरस्टाईल आणि ड्रेसचा लुक कसा दिसतो. मी वेअर केलेल्या आउटफिट मध्ये मोती आणि जरीचे वर्क आहे. या ड्रेसवर फोटोग्राफरने व्हिडिओज अँड फोटोज घेतले. त्यानंतर पूजा मॅमने ड्रेसच्या अकॉर्डिंग हेअरस्टाईल, मेकअप अँड ज्वेलरी चेंज. या ड्रेसचा कलर पिंक असून यावरचे पूर्ण काम जरी वर्कने केले होते. या ड्रेसचा लुक पूर्ण लॉंग स्लीव्ज मुळे जास्त उठून येत होता. आय फील जस्ट लाईक अ परी. तुम्हाला काय वाटतं, हा ड्रेस मला सूट करतोय का? माझा फुल लुक तुम्हाला इथे मिरर मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर परत माझे फोटोग्राफरने व्हिडिओज काढून घेतले आणि रील पण करून घेतला. मला हा ड्रेस खरंच खूप आवडला. तर मग आता झाली परत चेंज करायची वेळ. परत ड्रेस चेंज केल्यावर मेकअप आर्टिस्टने माझा लुक चेंज केला. या ड्रेसवर पूर्ण मोतीचे वर्क केलेले. या ड्रेसचं कलर कॉम्बिनेशन दिसायला इतकं सुंदर होतं. हा ड्रेस फार हेवी ॲज अ वेट अँड प्राइस ने पण. फोटोग्राफर भाई पण मला मध्ये मध्ये कशी ऍक्शन करायची, काय पोज द्यायची ते समजून सांगत होते. तुम्हाला खरं सांगू, आता मी फार थकलीये, पण काय करणार, अजून एक शूट व्हायचं बाकी आहे. तर मग गाईज, हा माझा लास्ट मेकअप आहे आणि हा मेकअप माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे, कारण रमजान स्पेशल हा मेकअप मी फर्स्ट टाइम ट्राय करते. तुम्हीच बघा हा मला सूट करतोय का. या ड्रेसवरचा मेकअप खरंच खूप छान केला मेकअप आर्टिस्ट. आणि ड्रेसचं कॉम्बिनेशन गोल्डन टच तर फार भारी होतं. आज मी वेअर केलेली ज्वेलरी ही इंडियन ट्रेड्स मधली आहे. इंडियन ट्रेड्स मध्ये वेडिंग फेस्टिवल, रमजान स्पेशल ऑल टाइप्स ज्वेलरी तुम्हाला तिथे मिळून जातील. फायनली माझं शूट डन झालेलं आहे. तर मंडळी, आजचा माझा हा शूट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.